महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. सायंकाळपर्यंत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. देवेंद्र फडणवीस सोमवारी सायंकाळी दिल्लीला गेले. ते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचा दावा भाजपशी संबंधित सूत्रांनी केला. दिव्य मराठीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला. महायुतीमध्ये प्रत्येक 6 ते 7 आमदारांमागे एका मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. त्यानुसार भाजपचे 22 ते 24, शिवसेना शिंदे गटाचे 10 ते 12 आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे 8 ते 10 आमदार मंत्री होऊ शकतात. महाराष्ट्रात भाजपला आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. आरएसएस आणि भाजपने राज्यात सरकार चालवण्याचा फॉर्म्युला ठरवला. पहिली 2.5 वर्षे फडणवीस मुख्यमंत्री तर पुढील 2.5 वर्षे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाणार आहे.